राजारामपुरी पोलिसांची कारवाई, विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारा इसम क्रेटा कारसह अटक। कोल्हापुरात राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी एका हुंडाई कंपनीच्या क्रेटा चारचाकी वाहनातून एकूण 8,85,140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी सायबर चौक ते KSBP चौक या मार्गावर सापळा रचला। त्या दरम्यान संशयास्पद क्रेटा कार हेरण्यात आली। पोलिसांनी तत्काळ कार थांबवून तपास केला असता वाहनामध्ये विदेशी कंपनीच्या विविध दारू बाटल्या सापडल्या। या बाटल्यांची किंमत सुमारे 2,85,140 एवढी असून वापरलेली क्रेटा कार 6 लाख किमतीची आहे। अशा प्रकारे एकूण 8,85,140 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन व पोलीस अंमलदार अमोल पाटील, कृष्णात पाटील, सचिन पाटील, संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, सुशांत तळप यांच्या पथकाने केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ताब्यात घेतलेल्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील करत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।